आज पांचवें चरण का आखिरी मतदान होने जा रहा है, जहां पालघर जिले में आज सुबह 7 बजे से ही सभी मतदान केंद्रों को शुरू कर दिया गया है। तो वहीं आज हितेंद्र ठाकुर ने भी अपने पूरे परिवार के साथ विरार के जिला परिषद विद्यालय में मतदान किया। साथ ही उन्होंने लोगों से आह्वान करते हुए कहा कि ये वो समय है जब आपको अपने घरों से बाहर निकलना चाहिए और समय निकालकर मतदान करना चाहिए, क्योंकि ये वो समय है जब आप अपने आने वाले विकास को मतदान करते हैं। साथ ही उन्होंने व्यवस्थाओं को लेकर तंज कसा और कहा कि कई समय से मतदान सेंटरों में पानी नहीं है, लाइट नहीं है, तो इस पर कहीं ना कहीं सोच विचार करने की जरूरत है। आपण काय सांगणार असताना आज पूर्ण कुटुंबासह या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे? मी सगळ्या लोकांना आवाहन करतो का मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो, त्यातलाच आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाच्या विकासाकरता मतदान करणं महत्त्वाचं आहे। आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा, लोकशाही सदृढ करा। आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल। जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे। तुम्ही कोणाला मतदान देतात, काय करतात, ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे, आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा। परंतु मला एक काही कळत नाही, इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। सकाळपासून मला फोन येतात, आमच्या इकडे लाईट नाही, आमच्या इकडे पाणी नाही। मतदान करतानाच लोकांना दिसत नाही। अहो, मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा। ही दुकानं बंद ठेवल्यात, कोणत्या आहे हा हिशोब? हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का? ती त्यांचा व्यवसाय। मॉन्जिन इसवाला तो बोलतो अरे माझे केक हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल। कशा प्रकारे चाललाय? हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे, तिकडे मशीन बंद। कशा करता हे ईव्हीएम पाहिजे, ही इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण मला कळत नाही का एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं की दडपशाही सुरू आहे? 1001%। नाही तर ही दुकानं का बंद असती, लाईट का बंद असतं आणि पाणी का बंद आहे? आज दिन तक ये कभी दुकानें बंद